मुंबईकरांवर कराचा भार, अर्थसंकल्पात नव्या करांचा प्रस्ताव, 500 चौरस फुटापेक्षा छोट्या घरांवर पाणीपट्टी आणि गटार कर. भिगवण अपहरण प्रकरणाला नवं वळण, तरुणीनं व्यक्त केली आईकडे जाण्याची इच्छा. इंदापूर न्यायालयात तरुणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी. विमान कंपनी विरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही? आमदार रोहित पवारांचा पोलीस आयुक्तांना थेट सवाल. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खडाजंगी. सावंतवाडीच्या मदरशात मौलवीकडूनच अनाथ मुलांना अमानुष मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मदरशातल्या मारहाणीची मंत्री नितेश राणेंकडून दखल. मारहाण करणाऱ्या मौलवीवर कारवाईचे आदेश. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करूया, खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवर. पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल. राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा. सूत्रांची माहिती. एकमतानं सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक. समाज माध्यमात काँग्रेस आणि भाजपात जोरदार ट्विट युद्ध. भाजपाचा काँग्रेसवर पलटवार. पंतप्रधान काँग्रेस समोर झुकल्याच्या प्रचाराला दिलं उत्तर. हवाई वाहतूक क्षेत्राला लागलं ग्रहण. झारखंडमध्ये विमान अपघात. अपघाताच्या चौकशीचे आदेश. महाराष्ट्रामध्ये गर्भातच मारल्या 54,000 पेक्षा जास्त मुली. राज्यातील 24 जिल्ह्यातली धक्कादायक माहिती. लेक नकोशी प्रकरणावरून लक्षवेधी. ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. निरंजन डावखर यांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये कलह. राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार नाहीच. संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच. महापौर समीर राजूरकरांनी केले 5 तारखेला विशेष सभेचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुलढाणा नागपूरच्या दौऱ्यावर. शेगावात गजानन महाराजांचं घेतलं दर्शन. किसान सभा कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळास बैठकीचं निमंत्रण. अखेरीस एशियाटिकची निवडणूक होणार. कुमार केतकर आणि विनय सहस्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदासाठी लढत रंगणार. नाशिकच्या दिंडोरीमध्ये एसीबीची मोठी कारवाई. रासेगावची सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक. नागपूरच्या महाल परिसरामध्ये तरुणांचा धुमाकूळ. एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यावरून वाद. रागातून टोळक्यांनी गाड्यांची केली तोडफोड. जमावाच्या बेदम मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून तरुणाला झाली होती मारहाण. जळगावातल्या आव्हाणे शिवारातील घटना. संभाजीनगरामध्ये अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान. निसर्गाच्या बदलत्या चक्राचा अनेक हेक्टरवरील पिकांना फटका. गहू, ज्वारी, बाजरी, द्राक्ष बागांनाही फटका. पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यावर. भारत इस्रायल संबंध अधिक दृढ होणार. भारतीय बनावटीची मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत. अत्याधुनिक सुधारणांनंतर मोनोरेलच्या चाचण्या सुरू. मुंबई पालिकेचे रोखे बाजारात येणार. भांडवली बाजारातून बीएमसी निधी उभारणार. पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी बीएमसीचे रोखे बाजारात.